ऐक की दाद्या, मला ना माझ्या वाट्यात जमीन देऊन टाक, मला ती विकून टाकायची आणि मला पुण्यात फ्लॅट घ्यायची. का रे तुला मध्येच काय झालं? मग काय तर मी इतके दिवस झालं पुण्यात जॉब करतोय, माझ्या मालकीचं काय आहे? त्याच्यामुळे मला माझ्या मालकीचा फ्लॅट घ्यायची. अरे पण जमीन विकून फ्लॅट येईन का तुझा? नाही, एवढ्या पैशात फ्लॅट नाही यायचा, पण माझ्याकडे 1 लाख रुपये येतं आणि हे जमिनीची विकून काय पैसे मग मी बाकीचं लोन करणार आहे. अरे मग आयुष्यभर लोनच फेडणार आहे का काय तू? मग काय करू मी? उद्या लोक मला विचारणार आहे, तू तुझ्या जेव्हा काय घेतलं? बर असं का? अरे मग एक काम कर, नाही तर 30 लाख रुपये एकर जमीन आहे इकायला, ती घे ना, ती तुझ्याच मालकाची होईल ना. तशी पण आपल्या काळ्या आईची सर हाय कुठं? दादा बरोबर आहे तुमचं, पण माझ्याकडे 10 लाख रुपये आहेत, मग मी कसं काय घेणार? त्याचं नको तू टेन्शन घेऊ. तुझ्याकडे 10 लाख आहेत, माझ्याकडे 10 लाख आहेत, आणि तू लहान होताना आता तुझ्या नावावर 10 लाखाची एफडी केलेली, ती मोडू आणि जमीन घेऊन टाकू, ती सगळी तुझ्या नावावर करून देतो मी. मग तर झालं ना तुझ्या मनासारखं. अरे दादा मी चुकलो, तुम्ही माझ्यासाठी एवढा बारीक विचार करता, मी असं तुम्हाला नव्हतं बोलायला पाहिजे. आणि तसं बी तुझ्या फ्लॅटची किंमत वाढून वाढून किती वाढणार आहे? आज आपण ही जर 30 लाखाची जमीन घेतली तर इथून हायवे जाणार आहे, त्याच जमिनीची किंमत आज 60 लाख रुपये होणार आहे. हा काय दादा? अरे दादा त्यामुळेच म्हणतात कधी पण कोणचा निर्णय घाईत नाही घेतला पाहिजे, मोठ्यांची सलाह मसवरा केलाच पाहिजे. ऋषी त्यामुळेच म्हणतात निर्णय हा विचार करूनच घ्यावा.